एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. आणि जी नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे? नाही, साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्टमुळे ती आता पुन्हा एकदा रुजू झाल्यापासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे. याच्यात 2 गोष्टी आहेत महत्वपूर्ण. त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहे त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत. लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये नाही तर 4,500 रुपये जमा होणार. होय, आणि लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच 2100 रुपये वाटप करणार आहोत. 100% हे लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचा हप्ता हा आपल्याला आता आजपासून पुढे 3 दिवसात पाहायला मिळणार आहे. कारण आता महिना अखेर आहे, संपत आलेला आहे महिना. 2 दिवसात तुमच्या खात्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, काय होणार, आपल्याला संपूर्ण माहिती ते आता स्वतः मुख्यमंत्री देणार आहेत. सोबतच पहा, एक आनंदाची बातमी ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत. 2100 रुपयाचा लाभ आपल्याला कदाचित फेब्रुवारी महिन्यापासून पाहायला मिळू शकतोय. बहिणींना 72 तासात 4 योजनांचे पैसे जमा होणार. आत्ताची सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आपण पाहत आहोत. कोणत्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत पात्र, कोणत्या जिल्ह्यापासून होणार सुरुवात, कोणत्या बँकेत येणार पैसे, हे संपूर्ण आपण पाहणार आहोत. पहा कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार हे स्वतः जिल्ह्यांची नावं सांगली आहेत. पहा पूर्ण व्हिडिओ. खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर. सोबतच लाडक्या बहिणीसाठी अजून एक खुश खबर, ती म्हणजे कोणती, स्वतः मुख्यमंत्री काय म्हणाले पाहू शकता. आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. लाडक्या बहिणींना आता काही तासामध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. कारण काल जळगावमध्ये जवळपास 10 लाख लाडक्या बहिणी ह्या मोर्चा घेऊन गेल्या होत्या आणि या मोर्चामध्ये त्यांनी भरपूर सारे प्रश्न विचारलेत. त्यामुळं पुढच्या 3 दिवसात लाडक्या बहिणींना जे काही त्यांचा लाभ आहे तो दिला जाणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून होणार आहे. होय, लाडक्या बहिणींना मोठी बातमी आहे. आजपासून लाडकी बहिणींचे पैसे जमा होणार आहेत. आताची सर्वात मोठी बातमी. आणि शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे 1,500 नाही तर 2100 रुपये आता वाटप होणार आहेत. त्यांनी कालच एका मोठ्या सभेमध्ये सांगितलं होतं की मी 2100 रुपये देणार आहे असा वादा केला होता आणि हा शिंदेचा वादा आहे, कधीही खोटा ठरणार नाही असं म्हणत त्यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही लवकरच तुमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना करणार आहोत. होय, 2100 रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे. 1,500 रुपये तर मिळणारच, तुम्हाला मागचे हप्ते तर मिळणारच. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा महिना आपल्याला 2100 रुपये पाहायला मिळू शकतो आहे. नोव्हेंबर डिसेंबरचे
$1,500, $3,000 आणि जानेवारीचे 21 रुपये आपल्याला पाहायला मिळू शकतात. सोबतच लवकरच लाडक्या बहिणींना EKYCचं सुद्धा ऑप्शन वाढवून दिलेला आहे. मुदत वाढ झालेली आहे. EKYC संदर्भात एक मोठी बातमी आहे, कारण काल जळगावमध्ये आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींनी महिला बालविकास कार्यालयावरती मोर्चा काढला होता. त्याच्यामध्ये त्यांनी सगळं सांगितलं की आम्ही EKYC केलेले आहे, काही लाडक्या बहिणींची EKYC राहिलेली आहे आणि काही लाडक्या बहिणींना पैसे का आले नाहीत नोव्हेंबर हप्ता पहिल्यापासून. तर त्यांनी ते तिथं सांगितलं गेलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा हप्ता आला नाही, आम्ही EKYC केले, आम्ही शेतकरी आहोत, आमचं उत्पन्नसुद्धा 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे, तर आमचं कारण काय बुवा. तर त्यावेळेस त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. तर आता त्याच्यावरती लवकरच सरकार तोडगा काढत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 2 दिवस द्या, 2 दिवसात संपूर्ण रिपोर्ट तुमच्या समोर असेल आणि कोण लाडकी बहीण पात्र, कोण लाडकी बहीण अपात्र हे आम्ही तुम्हाला 2 दिवसात संपूर्ण सांगणार आहोत. त्यामुळे मी तुम्हाला तेच सांगत असतो, तुम्ही पटापटा कमेंट्स करा, कोणाकोणाला हप्ते येत आहेत, कोणाला हप्ते येत नाहीत. कारण भरपूर लाडक्या बहिणी पात्र असून अपात्र करण्यात आलेल्या होत्या. त्याचं काही कारणसुद्धा असू शकतं. चुकीच्या पर्याय निवडल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला असेल. EKYC करताना चुकीचा प्रॉब्लेम हा निवडला गेलेला असेल. हा एक मोठा मुद्दा इथं त्यांनी ठेवला होता. सोबतच तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आता नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. आज 28 जानेवारी, पुढे तुम्हाला 2 दिवसात 29-30 जानेवारीपर्यंत 3 दिवस हे वाटप सुरू राहणार आहे. आता जिल्ह्यांची एक तुम्हाला अजून एकदा थोडीशी झलक सांगतोय. मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा जिल्ह्यांपासून वाटपाला सुरुवात होणार. पहा, लवकर आपली कामे करून घ्या. EKYC राहिलेली असेल तर EKYC करून घ्या. काही महत्त्वाचे तुम्हाला डॉक्युमेंट्स जमा करावे लागले असतील, जसं की आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचा बँक खाता असेल, हे सगळं चेक करून घ्या. कारण प्रॉब्लेम होत आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना तिथं प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे काही डॉक्युमेंट नसल्यामुळं. त्यामुळं ते आपल्याला करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमेंट्स करा की तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आलेले आहेत, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात, तुमचा कोणता जिल्हा आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्ही 181 नंबरवरती कॉल केला होता का. कारण तो हेल्पलाईन नंबर सरकारने काढलेला आहे, ज्याच्यावरती आपल्याला काही लोक त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना सांगितलं गेलेलं आहे. परंतु तो कॉल लागतो आहे का. कारण मी 1-2 वेळा कॉल केला होता, परंतु तो कॉल लागतच नव्हता. भरपूर वेळा तो कॉल अनरिचेबल येत होता. त्यामुळे सरकारला एक विनंती आहे की तो जो कॉल आहे तो सुद्धा आपण लवकर व्यवस्थित हेल्पलाईन नंबर चालू करा. कारण त्याचं एक असू शकतं की प्रत्येक लाडकी बहीण त्या फोनवरती कॉल करत आहे, तर त्यामुळे सुद्धा तिथं नॉट रिचेबल येत असेल, लोड आलेला असेल. कारण राज्यामध्ये आपण जर बघितलं तर 2.5 कोटी लाडक्या बहिणी आहेत आणि समजा 50 कोटी लाडक्या बहिणी जरी एकदमच त्या कॉलवरती केला तर ते बिझीच लागणार आहे. हे सुद्धा एक थोडंसं आपल्याला लॉजिक पाहायला लावू शकतं. त्यामुळे आपल्याला त्या नंबरवरती भरपूर सारे काम करण्याची गरज आहे असं सरकारला सांगावं लागेल. आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना पात्र करून त्यांचं नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता जमा केलेला करा आणि जानेवारीचा हप्ता 21 रुपये लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करा, असं सुद्धा आपण सरकारला आता पुन्हा एकदा तिथं विनंती अर्ज करत आहोत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.